नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला तांदळाच्या पापड्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेले आहे 3 किलो तांदूळ आणि तांदूळामधले ना खडे निसून घेतलेले आहेत छान असे, आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे स्वच्छ 2 पाण्याने। तांदूळ धुवून उन्हामध्ये आहेत ना 1 तासभर वाळून द्यायचे। धुतल्याच्या नंतर थोडेसे ओलसरच ठेवायचे, जास्त पण वाळून घ्यायचे, एकदम कडक नाही झाले पाहिजेत। आणि तांदूळ 1 तास उन्हामध्ये वाळून आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। जास्त पण बारीक करायचे नाहीत आणि जास्त पण मोठाले ठेवायचे नाहीत। मी आता इथं तुम्हाला दाखवणारच आहे मिक्सरमध्ये तांदूळ कशा प्रकारे बारीक करायचे। अशा पद्धतीने आहेत ना तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आपला रवा कसा असतो मोठाला त्या पद्धतीने इथं मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आहेत ना आपल्याला बारीक करून घेतलेले एक जर्मलचा डब्बा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये आहेत ना हे भिजू घालायचे तांदूळ। आणि हे तांदूळ आहेत ना आपल्याला पूर्ण एक दिवस ठेवायचे आहेत, छान असे भिजून द्यायचे। आपण इथे तांदूळ आहेत ना छान असे भिजून जर दिले ना तर आपल्या पापड्या आहेत ना खूप छान होतात आणि एकदम तळल्याच्या नंतर आहे ना आपली पापडी ना एकदम मऊ होते। पहा आता आपण हे तांदूळ भिजायला टाकूया। घेतलेला आहे एक जर्मलचा डब्बा आणि त्याच्यामध्ये हे मिक्सरमधून काढून घेतलेले तांदूळ आहेत ना ते त्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। ह्या डब्याने ना मी 3 डब्बे पाणी टाकलेलं आहे। तांदूळ इथे भिजायला घातले होते, पूर्ण 1 दिवस तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून भिजून घेतलेले आहेत। पूर्ण 1 दिवस भिजून घ्यायचे, जे छान भिजतात। छान तांदूळ पण भिजलेले आहेत। आता आपण पापड्या बनवून घेणार आहोत। मी इथं ठेवलेलं आहे आधण आणि 1 उभं तेल घालायचं, त्याच्यामध्ये भरपूर असे जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की आपल्या अंदाजे आपल्याला त्याच्यामध्ये आधण ठेवायचं, म्हणजे पाणी ठेवायचं। आपण तांदूळ किती भिजू घातलेले आहेत, आपले किती तांदूळ आहेत त्यानुसार आपल्याला इथं पाणी ठेवायचं आहे। आपण हे पाणी ना उकळी आल्याच्या नंतर आपण काढून पण घेऊ शकतो आणि आवश्यकतेनुसार परत पण आपण कमी पडलं तर आपण टाकू शकतो, पण जास्त झालं तर काढून घेऊ शकत नाहीत। त्यामुळं थोडंसं बाजूला काढून ठेवायचं पाणी, आणि आपल्याला जर वाटलंच तर परत टाकायचं। आणि इथं अजिबात आपल्याला तांदळाचा सांजा ना कच्चा ठेवायचा नाही, पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे। पदार्थ व्यवस्थित शिजला नाही तर पापडीचा इथं भुगा पण होतो आणि ती उल्ल्या पण जाते। आता छान आपण घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण भिजू घातलेले तांदूळ आहेत ना ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला पातळ दिसतंय पण आपल्याला हे शिजून घ्यायचंय, बराच वेळ शिजून घ्यायचंय आणि याला अशा पद्धतीने ना हलवत राहायचंय। छान असा आपला इथं शिजलेला आहे सांजा, पाहू शकता। अजिबात पातळ बी झालेला नाही, जास्त घट्ट पण झालेला नाही, आता मस्त शिजलेला आहे। तांदळाच्या पापडीला ना आपल्याला सांजा शिजूनच घ्यावं लागतं, तरच आपली तांदळाची पापडी नाही तर छान होते, नाहीतर ती उल्ल्या जाते आणि तिचा भुगा पण होतो, व्यवस्थित निघत पण नाही। अशा पद्धतीने मी इथं फडके घेतलेले आहेत। आपल्याला ती कॉटनचे फडके घ्यायचे, त्याच्यावरनं पटकन पापडी निघल्या जाते। असं फडकं घेऊन आहे ना त्याच्यावरती पाणी टाकायचं, थोडंसं छोटासा गोल उंडा करून घ्यायचा आणि पापडी थापून घ्यायची। अशा पद्धतीने पापड्या थापवल्या ना खूप छान होतात। म्हणजे किती मस्त असे इझिली निघलेल्या पण आहेत, पाहू शकता।